सर्व आदिवासी बांधवांना कळवण्यात येत आहे एक धडक असा मोर्चा पुन्हा ठेवण्यात आलेला आहे। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लालबावटीच्या वतीने हा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे। तर हा मित्रांनो मोर्चा कुठे आहे, किती तारखेला आहे, ठिकाण तारीख वगैरे तुम्हाला सर्व सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच मित्रांनो बघत राहा आणि किमान हा व्हिडिओ प्लीज यार शेअर जरी करा, बाकीच्यांना दुसऱ्यांना पण कळू दे, ते पण मोर्चात येथील प्रत्येक जणाच्या अडचणी आहे मित्रांनो। तर सर्व आदिवासी बांधव जाणार आहे, तर जाणार त्यांच्यासाठी मित्रांनो हा मोर्चा नाही आहे, तर सर्वांचे अडचणी दूर करणार आहे, सर्व आदिवासी बांधवांसाठी लढत आहे। तर पाठिंबा देण्यासाठी या मित्रांनो प्लीज यार एक दिवस टाईम काढून। तर मित्रांनो भरपूर असे आपल्या अडचणी आहेत आणि अडचणी ह्या दूर करण्यासाठी हा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे। तर कोणत्या कोणत्या तिथे अडचणी मांडणार आहे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतोय। तर जे आपण आपल्या आदिवासी बांधवांनी जे पलाट वगैरे घेतलेले आहे, वन जमीनवर कब्जा वगैरे केलेला आहे, तसेच वर्कर्स जमीन भरपूर जणांच्या काही जणांचे आहेत। आमचेसुद्धा एक ठिकाणी वर्कर्स जमीन आहे, म्हणजे ते आपल्या नावावर नाही सावकारांच्या नावावर आहे। तर ह्या जमिनी आपल्या नावावर लवकरात लवकर केल्या पाहिजेत। तसेच विजेचे मीटर, स्मार्ट मीटर हे रद्द करून रीडिंगप्रमाणे बिल आपल्याला आकारलं दिलं पाहिजे। तर असे भरमसाठ अंदाजे वगैरे बिल देत आहे, तर ही दुसरी अडचण आहे। तसेच तुम्हाला माहिती असेल जनावरांना एक बंदोबस्त जागा करून दिली पाहिजे। आता तुम्हाला माहिती असेल बैल उसाट जिकडे तिकडे किती फिरत आहे। आपले शेतकरी आता जास्त बैल वापरत नाही, आता हे आपल्या ट्रॅक्टरचे वगैरे जास्त वापर करतात ना, तर मग बैल उसाट सोडून देतात आणि बैलांची संख्या वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांचे भरपूर असं नुकसान होते। म्हणून ह्या बैलांना कुठेतरी सोय करून बंदोबस्त करून शेतकऱ्यांना संरक्षण केलं पाहिजे, ही सुद्धा अडचण तिथे मांडणार आहे। तसेच वाळवंट बंदर रद्द करून मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग जो मित्रांनो एक्सप्रेस हायवे बांधण्यात आलेला आहे। तर काही जणांना तिथे काही जणांच्या मित्रांनो जमिनी गेल्यात, तर जमिनी असेच नावावर कसं होते, प्लॉट वगैरे होते नावावर नाही, तर त्यांना पैसे नाही भेटले तर मोबाईलला दिला पाहिजे, ही सुद्धा अडचण मांडण्यात आलेली आहे। आणि पेसा भरती अजूनपर्यंत झालेली नाही मिळत, म्हणून मित्रांनो 17 वर्गातील ज्या रिकामी जागा रिक्त आहेत ते पटापट भरती केली पाहिजे, पेसा भरती झाली पाहिजे। आरोग्यावर सुद्धा विचार केला जाणार आहे। तसेच रेशन कार्ड मित्रांनो, लाल रेशन कार्ड आता जे देतात ना, ते हे लवकरात लवकर पिवळे रेशन कार्ड आम्हाला बदलून चित्रीकरण करून दिले पाहिजे। तर असे भरपूर अडचणी मांडलेल्या आहेत। तर मित्रांनो जे जाणार आहे त्यांच्यासाठी फक्त नाही आहे, तर सर्व आदिवासी बंधवांसाठी आहे, हे आपल्या हक्कासाठी पाठिंबा देण्यासाठी यार एक दिवस वेळ काढून नक्की तुम्ही या आणि किमान हा व्हिडिओ तरी प्लीज यार शेअर करा। तुम्हाला पुन्हा सांगतोय जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कसं बाकीच्यांना पण माहिती पडेल आणि ते पण येतील। तर हा मोर्चा मित्रांनो डहाणू येथे प्रांत कार्यालय येथे हा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे। प्रांत ऑफिसला नक्की तुम्ही पारनाकाची तिकडे आहे। तर हा मोर्चा मित्रांनो 13/9/2024 म्हणजे आताची जी 13 तारीख आहे ना, त्या दिवशी मोर्चा आहे। 11 वाजताचं टायमिंग दिलेलं आहे, तुम्ही 10 वाजेपर्यंत तरी नक्कीच पोहोचा आपल्या हक्कासाठी। आपल्याला असंच कायम लढायचं आहे मित्रांनो, लवकरात लवकर आपल्या अडचणी जे आहेत ते दूर करायचे आहेत। म्हणून खरंच यार टाईम काढून नक्कीच या आणि नक्कीच हा जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा, चॅनलला कोणी नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, बाय बाय।